कोरोनाचा काळ, आपण जगू की वाचू हे कोणालाच माहिती नव्हतं. तरी देखील प्रत्येक जण जगण्याच्या आशेनं एकमेकांना मदत करत होता. ही मदत फक्त मुंबईतच होत नव्हती, तर संपूर्ण भारतातनं होत होती. जे गोर गरीब होते, ज्यांना पैशाचं कुठलंच साधन नव्हतं, कसं कमवावं कळत नव्हतं, त्यांच्यापर्यंत अन्न, पाणी, वस्त्र, निवारा सगळं गेलं. हे सगळं करत असताना आमचे कलावंत देखील कुठे मागे पडले नव्हते बरं का. ते कलावंत तितक्याच परीनं आपली मदत करत होते आपल्या कलावंत बांधवांना. कारण सगळेच कलावंत श्रीमंत नाहीये, सगळेच कलावंत हाताच्या बोटावरती मोजण्या इतकेच श्रीमंत आहेत. पण त्यांनी सडक हस्ते आमच्या सर्व कलावंतांना मदत केली. हा कोरोनाचा काळ गेला, आपण सगळीजण आता चांगल्या नवीन काळामध्ये आलो. पण हा काळ आपण ज्यांच्यामुळे बघितलाय ते आपणा सगळ्यांचे आवडते लाडके परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला भरपूर मोठी शिकवण दिली. समता काय आहे ते शिकवलं. आज समतेचं उदाहरण जर बघायचं असेल तर इथे जमलेला प्रत्येक कलावंत हा वेगवेगळ्या धर्माचा आहे, वेगवेगळ्या प्रांतामधून आलेला आहे, पण तो समतेचं एक प्रतीक आहे. ही प्रतीक कोणी शिकवलं असेल तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे गुरु कोण होते? परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे गुरु मानत होते महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले एक असं व्यक्तिमत्व 11 एप्रिल 1827 साली कुडगाव मध्ये जन्माला आलेले. गर्भ श्रीमंत होते ते. टाटा बिर्ला त्यावेळची जी श्रीमंत आपण समजत होतो, जे आताही समजतो की टाटा बिर्ला श्रीमंत होते, त्यांच्याही पेक्षा गर्भ श्रीमंत असणारे होते महात्मा ज्योतिबा फुले. पण त्यांनी आपल्या श्रीमंतीचा आव कुठेच आणला नव्हता. त्यांनी कधीच दाखवला नाही की मी श्रीमंत आहे. पण त्यांनी कष्ट केले आपल्या बांधवांसाठी. त्यांना गोर गरीब दिसत होते, त्यांच्यातला क्षुद्रपणा दिसत होता. विद्या नसलेली माणसं दिसत होती, कारण विद्या घेतलेली माणसं त्यांना गुलामासारखं वागवत होतं हे पण त्यांना दिसत होतं. आणि म्हणूनच त्यांनी एकच वाक्य सांगितलं, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेलं, आणि वित्त विना सगळे शूद्र हे असे वागताय. आणि हे सगळं एका अविद्येने केलं. म्हणून त्यांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट केली की शिक्षणाचा पाया रचला. आपल्या या भारतामध्ये शिक्षणाचा पाया रचणारी सगळ्यात पहिली व्यक्ती होती ती म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुलेने शिक्षण आपल्या घरातून सुरू केलं. त्यांच्या पत्नीला म्हणजे सावित्रीबाई फुलेंना पहिलं त्यांनी शिकवलं आणि त्यांना शिकवण दिली की जाऊन आपल्या स्त्रियांना, आपल्या बायांना, आपल्या आयांना शिकव. कारण आया बाया शिकतील तर घर शिक्षित होईल. आज आपण सगळीकडे पाठी वाजतो, मुलगी शिकली प्रगती झाली, पण ही प्रगती कोणी केली? ही प्रगती केली महात्मा ज्योतिबा फुले यांनी. ही प्रगती केली सावित्रीबाई फुले यांनी. आणि म्हणूनच आजच्या ह्या जगात आपल्या आया बहिणी मोठ्या मोठ्या हुद्द्यावरती बसलेल्या आहेत. पण ह्या मोठ्या मोठ्या हुद्द्यावरती बसवण्याचं महान कार्य केलं ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. त्यांनी संविधान आणलं आणि त्या संविधानामध्ये सगळ्यांना बांधून ठेवलं. गुरु आणि शिष्य ही परंपरा अशीच नसते बरं का. या परंपरेमध्ये प्रत्येक वाक्य महत्वाचं असतं. आणि हे वाक्य शिकवणारे होते आपणा सगळ्यांचे आवडते लाडके. जसे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते तसेच होते त्यांचे